रामकृष्ण हरी. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार. मी अवधूत गांधी आळंदीकर आणि आज माझ्या घराला साक्षात संतांचे पाय लागलेले आहेत. कृतकृत्य झालेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे थेट वंशज आणि माझे अतिशय जीवसचे कंठस्थ मित्र स्वप्नील महाराज मोरे देऊकर आज माझ्या घरी त्यांचं आगमन झालेलं आहे. गेली अनेक वर्ष आम्ही एकत्र आहोत आणि माऊलींच्या कृपेनं, जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपेनं छान काम आमच्या हातून घडत आहे. स्वप्नील हा आजच्या काळाला रिप्रेझेंट करणारा तरुण आहे. एका मोठ्या परंपरेचा वारसदार असून आधुनिक काळाबरोबर राहताना या आधुनिकतेचा उपयोग परंपरेचं मोठेपण वाढवण्यासाठी जास्तीत जास्त कसा करता येईल याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे स्वप्नील मोरे हे आपल्यासमोर आहेत. 2011 साली फेसबुक दिंडीची स्थापना केली, ज्या माध्यमातून महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण भारत देशाचं सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक वैभव असणारा वारी सोहळा हा संपूर्ण जगभर पोहोचवण्याचा एक यशस्वी उपक्रम त्यांनी राबवला. त्या माध्यमातून गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीनं या फेसबुक दिंडीचं नंतर पुढं व्हर्च्युअल दिंडी असं नामकरण झालं. या माध्यमातून खूप सामाजिक उपक्रम वेगवेगळे राबवले जात आहेत. छान छान गाणी या माध्यमातून तुमच्या समोर आले, त्यातले सगळी गाणी तुम्ही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलेलं त्या गाण्यांना. आणि त्याचबरोबर आता एक नवीन उपक्रम छोटा वारकरी, आपल्या संतांनी जे सांगितलेलं आहे, जे तत्वज्ञान जे आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपासून आपल्या या भारतीय संस्कृतीला दिलेलं आहे, ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम सर्व संत परंपरेने केलेलं आहे. आणि ते तत्वज्ञान आजच्या काळातल्या उदाहरणांबरोबर सांगड घालून एक छान पद्धतीने, आता एआयचा जमाना आहे, एआयचा वापर आपल्याला माहिती आहे की हे जे काही वैज्ञानिक वेगवेगळे शोध लावले गेलेत त्याचा विध्वंसकपणा एकीकडे आपण बघितलेला आहे, त्याचा गैरवापर पण आपण बघितलेला आहे. पण ज्या परंपरेची पताका खांद्यावर मिरवतो आहे हा तरुण, आता त्याचा वापर सुद्धा त्याच परंपरेसाठी करतोय. आणि म्हणून त्यांच्या डोक्यातनं एक छान संकल्पना आली छोटा वारकरी, की या माध्यमातून संतांचं तत्वज्ञान, या परंपरेमागचे विचार, त्याची काय प्रेरणा आहे, काय त्याच्यातून समाजाला दिलं जाऊ शकतं जास्तीत जास्त, त्याच्यातनं मांडण्याचा एक छान प्रयत्न त्यांनी केला. आणि त्याचाच भाग म्हणून आता आपल्याकडं आपण चांगले चांगले कपडे वापरतो, तर आपण वेगवेगळे मेसेजेस आपल्या शर्टवरती असतात. सो त्याचा एक छान उपक्रम म्हणून आदिमानव.com यांच्याबरोबर कोलॅबोरेशन करून टी शर्ट्स आणलेले आहेत. खूप सुंदर टी शर्ट्स आहेत. हे मी सुरुवातीला पहिला टी शर्ट तुमच्यासमोर उघडतोय. तुमचं सर्वांचं आवडतं गाणं, आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक, गीतकार, अभिनेता क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेलं गाणं वारी वरचं. लॉकडाऊनच्या काळामध्ये वारी झाली नाही आणि त्याच्या अनुषंगाने लिहिलेलं गाणं, तुझ्या दर्शनाची असं कधी थांबायची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही. क्षितिज पटवर्धन यांच्या व्यक्तित्व साकारलेलं आणि सुप्रसिद्ध संगीतकार आनंददादा ओक यांनी अतिशय अप्रतिम संगीतबद्ध केलेलं माझ्या महंत वगैरे मला गायला मिळालं. तो हा टी शर्ट आहे, वारी चुकायची नाही. दुसरं आहे, गेल्या वर्षी आपल्या सर्वांचे लाडके लेखक, दिग्दर्शक, गीतकार, अभिनेता, निर्माता आणि ज्यांनी शिवप्रेमाचं स्फुल्लिंग संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर जगभरामधल्या शिवप्रेमींच्या हृदयामध्ये जागवलं असे दीपल लांजेकर यांच्या लेखणीतून साकारलेलं आणि शंतनू पांडे यांनी संगीतबद्ध केलेलं एका एका वैष्णवाने होतो पांडुरंग पुरा. इथे सगळे तुम्ही पाहू शकता की छोटे छोटे काही जे काही वारकरी आहेत त्यांनी एकेका वैष्णवाने थोडक्यात आपण तो पांडुरंग पुरा केलेला आहे. इलिस्ट्रेशन आपल्या टीमचे ओंकार वांगमन यांनी केलेलं आहे आणि अतिशय बोलका असं एक चित्र या तुमच्या टी शर्टवर तुम्हाला पाहायला मिळेल की जे काही इथे 2 लाईन्स आहेत, एका एका वैष्णवाने होतो पांडुरंग पुरा, याला साजेसं असं इलिस्ट्रेशन तुम्हाला याच्यावरती एकदम बारीक असं याच्यासाठी आपण आदिमानवला थँक्यू म्हणलं पाहिजे, कारण की बारीक आमच्याशी केलेलं आहे आणि खूपच म्हणजे त्या वाक्याला साजेसं असं आहे आणि अवधूतदादाच्या आवाजाने तर ते खूपच वरच्या लेवलला गेलेलं आहे. नक्कीच नक्कीच. फक्त एक विनंती आहे, हे टी शर्ट तर तुम्ही सगळ्यांनी नक्की विकत घ्या. फक्त हे कपडे अंगावर चढल्यानंतर त्याचा एक भान राहू द्या वावर तरा समाजात, नाही तर कुठेतरी काहीतरी नाचायला जाल आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल व्हायचा असं. हा बाळी आता जे मी सांगितलं छोटा वारकरी, छोटा वारकरी म्हणजे आपल्या लहान जी पिढी आहे पुढची, ये तर वडील जे जे करती तया नाव धर्म ठेवती, ये आचरती सामान्य सकळ असं वावडी म्हणतात.
तर घरामध्ये वाडवडिलांचं अनुकरण लहान मुलं करत असतात. मग जर त्यांना संतांचं तत्वज्ञान त्यांच्याच एखाद्या मित्राने सांगितलं तर तो हा छोटा वारकरी, चांगले संस्कार देणारा, चांगला विचार देणारा, संतांचं तत्वज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणारा, तुमच्या मनामध्ये रुजवणारा हा छोटा वारकरी. आता हा छोटा वारकरी आपल्यासमोर अनेक वेगवेगळ्या माध्यमातून पुढच्या काही काळामध्ये येणार आहे. आणि या कार्यासाठी मी माऊलींच्या चरणी, जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो की स्वप्नील याला सर्व प्रकारे यश मिळावं आणि त्याची जी काय लागणारी, त्याच्या मागे लागणारी आर्थिक ताकद असेल, आर्थिक पाठबळ असेल किंवा इतर काही गोष्टींचं पाठबळ असेल ते त्याला पूर्णपणे मिळावं. अर्थात परंपरेचा वारसा आहे, त्यांची कृपा पाठीशी आहेच, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण हे जे सगळे उपक्रम आहे हे आजच्या काळासाठी, समाजासाठी निश्चितच एक प्रेरणा देणारे आणि खरं तर ही आजच्या काळाची गरज असणारे उपक्रम आहे. या माध्यमातून आपण सर्वजण हे टी शर्ट आहेत आणि अजून बऱ्याच गोष्टी आपण करतोय. टी शर्ट सोबतच काही लहान मुलांचे गेम्स आपण करतोय. काही एक युनिक सबसिडीची गेम आपण केली आहे. त्याबद्दलही तुम्हाला लवकर त्याची ती गेम अवेलेबल होईल आमच्या साईटवरती. आमची वेबसाईट लवकरच लॉन्च होते. आज जावनच्या या टी शर्टचं उद्घाटन त्या ज्या गाण्यावरती ते टी शर्ट आधारलेले आहे त्या गाण्यांचे गायकांनी करणं ही किती मोठी गोष्ट आहे की आपण या माध्यमातून ते लॉन्च करतोय. आणि आता ते लवकरच सगळ्यांना अवेलेबल होतील. अभिमानवच्या साईटवरही तुम्हाला भेटतील किंवा छोटा वारकरीच्या वेबसाईटवरही भेटतील आणि ऑफलाईनही काही ठिकाणी आपण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. कसं होतं की आपण एखाद्या गोष्टीला जेव्हा प्रमोट करतो तर त्याला 360 डिग्रीमध्ये प्रमोट करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून आम्ही टी शर्ट्स असतील, जे मिनिएचर असेल काही, तोही लॉन्च होईल काही दिवसांनी. एक छोटासा वारकरी, आपण जो काही छोटा वारकरी त्याची एक छोटी तारखी घेतलेली मध्ये की तुम्ही तुमच्या गाडीमध्ये डॅशबोर्डवर किंवा तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर ठेवू शकता किंवा काही काही गोष्टी अशा येणार की त्या मूर्तीच्या खाली आपण साऊंड बॉक्स लावणार आहे. त्याचं रामकृष्ण हरी नावाचं गजर आपण देणार आहे. तो गजर आपण कंटिन्यू करू शकतो किंवा तुम्ही जर ऑफिसमध्ये काम करते तर काही काळानंतर समजा तुम्हाला रिमाइंड करायचंय फक्त की बाबा इथं झालं, तर एक तासानंतर तो रामकृष्ण हरी म्हणे. तुम्हाला कळेल की बाबा आपण ध्यानावर आलो, कुठे जरी काही जरी चालला असलो ऑफिसमध्ये तर रामकृष्ण हरी ऐकले होती बरं आपण तिथेच येऊ. तर अशा पद्धतीने सगळं हे फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय वारी वर्षा माध्यमातून. आणि खूप पुढे जायचंय. दादाच्या तर साथ नाहीच नाही, दगडामध्ये परत सांगायची गरज नाही. आपल्याला पुढच्या गाण्यासाठी आम्ही काम करतोय. भेटीला येईल आणि असं वेगळं गाणं आम्ही देतोय की आतापर्यंत कधीच त्या थीमवरती काम झालेलं नाहीये. अशा प्रकारचं गाणं तुम्हाला यावर्षी फेसबुक हिंदीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. छोट्या वारकरीचे अजून काही पुढे गाणी याची दाराकडेच ती जबाबदारी असेल कुठं जाऊन करायची. की हा जो प्रवास आहे वारीचा हा तरी न थांबणार आहे. जोपर्यंत वारी आहे तोपर्यंत फेसबुक येते आणि तोपर्यंत आमचं काम चालतं राहणार आहे. आम्ही किती आमचं वय होऊ दे हा व्हिडिओ त्याने पुढं, जसं आपल्या घराण्यामध्ये परंपरा आहे आपल्याकडं की वडील शिकल्यानंतर ती परंपरा, ती पताका मुलाच्या खांद्यावर देतात, तसं जोपर्यंत आमच्या हातून त्याची योजना आहे कार्य करून घेण्याची, तोपर्यंत तो करून घेत राहील आणि आम्ही आमच्या हातून ते कार्य घडत राहील आणि ते घडत राहू हीच प्रार्थना आहे. त्यानंतर ही पताका कुठल्या तरी समर्थ खांद्यावरती भगवंताच्या विशेष म्हणजे एक आनंदीकरांनी एक देवकर येऊन वारी चुकायची नाही गाण्यामाग जर एक आनंदित आणि एक देवकरे या सगळ्या संकल्पने मागे किंवा त्या गायना मागे विचार करायचे ते आम्ही नाही करत आहे. ते माऊली आणि तुकवा करून घ्यायचं आमच्या असणार. आता पण काटा येते. परवाच मी त्याला म्हटलं की खरंच तर माझं ना असं वाटलं असेल की 11व्या पिढीमध्ये कोणतरी असं जन्माला येईल आणि तो असं काहीतरी करेल. आता छोट्या वर्करच्या माध्यमातून 30-40 सेकंदामध्ये आपण लहान मुलांना बंद सांगते जे काही कीर्तनात, आता आजकालची मुलं खरंच 3-4-5 कीर्तन आपल्याला राहायचे तर त्यांना अशा फॉर्मॅटला आपण मॅच व्हायला पाहिजे असं मला वाटते. कीर्तनही करेल छोटा वारकरी काही दिवसांनी कीर्तनही करेल मला असं वाटते. VR मध्ये कीर्तन होईल काही दिवसांनी. नक्कीच नक्कीच. आणि काय, जसं आपण म्हणतो ना की काळाप्रमाणे अपडेट आणि अपग्रेड होत गेलं पाहिजे, तसं या बदलत्या काळाप्रमाणे पण परंपरा न सोडता परंपरेची ना घट्ट पकडून परंपरेला नाविन्य देऊन तीच परंपरा चांगल्या पद्धतीने हे पोहोचवण्याचा हा उपक्रम आहे. नक्कीच. आणि लवकरच आपण पॉडकास्टही सुरू करतोय छोटा वारकरीचे. म्हणजे तुम्हाला मी आता अनाऊन्स करतो, अजूनही ती सेम सगळ्यांपर्यंत ती पोहोचवलेली नाहीये. जगातला पहिला पॉडकास्ट असेल जिथे एक AI कॅरेक्टर एका रिअल पर्सनचा पॉडकास्ट घेईल आणि गाण्यांच्या विषयावरचा पहिला पॉडकास्ट जो आहे तो आपला छोटा वारकरीचा अवधूतदादा सोबत असणार आहे. लवकरच तोही तुम्हाला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे आहे सगळे. नक्कीच नक्कीच. मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो, कारण हे कार्य घडण्यासाठी अनेक जन्मांचं पुण्य काठीशी असावं लागतं. तर मला असं वाटतं की माझं पूर्वसुपूर्त आहे माझ्या आईवडिलांची पुण्य आहे, कैबल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ब्रिटन ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद, देवट गोपारायांचा आशीर्वाद, त्यांची कृपा आणि श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची कृपा. तर आज हे अतिशय छान छोटेखानी हा सोहळा
ऑफिशियली याचं उद्घाटन झालेलं आहे असं जाहीर करतो. खाली दिलेल्या क्रमांकावरती किंवा वेबसाईटवरती तुम्ही हे ऑर्डर करू शकता. सर्व प्रकारच्या सायझेसमध्ये उपलब्ध आहे. तर लवकरात लवकर ऑर्डर करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण जय शिवराय. जय शिवराय.